सभापती महोदय, अंतिम आठवडा प्रस्ताव 259 आणि 260च्या प्रस्तावावर या सभागृहामध्ये सविस्तर चर्चा झाली आहे आणि या चर्चेमध्ये भाग घेतला अंबादास दानवेजींनी, प्रवीण दरेकर, एकनाथ खडसे साहेब, सत्यजित तांबे, प्रसाद लाड, जी.एम. अभ्यंकर, हेमंत पाटील, सुनील शिंदे, अमित गोरके आणि शिवाजीराव गर्जे एवढ्याच लोकांनी घेतला ना। आणि म्हणून या सर्व हेमंत पाटील वाचलं डबल वाचू काय? कालची आणि परवाची नावं राहिलीत। हेमंत पाटील आणि म्हणून यावर मी उत्तर द्यायला सभापती महोदय उभा आहे। या चर्चेमध्ये अनेक महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी सर्व सहकारी सदस्यांनी उपस्थित केलेले आहेत। खरं म्हणजे सभापती महोदय, एक ऐतिहासिक मॅन्डेट घेऊन सत्तेत आणलेल्या जनतेच्या सरकारचं हे पहिले हिवाळी अधिवेशन आहे। आमच्या लोकाभिमुख कारभारावर जनतेने पसंतीची मोहर उमटवली, जनतेने जो विश्वास दाखवला त्याबद्दल महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला मी मनापासून धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो। आता आमची जबाबदारी वाढली आहे याची जाणीव आम्हाला आहे। 30 टीम आहे, पण नवीन सिरीज सुरू झालेली आहे। मागची सिरीज आम्ही लँडस्लाइड विक्ट्री साजरी करत जिंकली। नव्या मालिकेची सुरुवात नागपूरच्या ग्राउंडवर झाली आहे आणि नागपूरचे मुख्यमंत्री आता आमचे कॅप्टन आहेत। इथूनही आमच्या विकास आणि कल्याणकारी कामांची विजयी पताका फडकत राहील अशा प्रकारची ग्वाही मी आपल्याला या ठिकाणी देतो। येत्या 5 वर्षात जनतेला जे आश्वासनं दिलेली आहेत त्या पुढच्या 5 वर्षामध्ये आम्ही पूर्ण करू याचा विश्वास देखील व्यक्त करतो। कारण आम्ही 2.5 वर्षामध्ये नाताभाऊ कमीत कमी 5 वर्ष नाही त्याहीपेक्षा जास्तीच्या कालावधीचं काम केलं। कल्याणकारी योजना असतील, विकास असेल, आणि म्हणून महायुतीने ज्या योजना सुरू केलेल्या आहेत या योजनांपैकी कुठलीही योजना बंद होणार नाही। या सर्व योजना सुरू राहतील आणि येत्या काळात जनतेच्या कल्याणासाठी नवीन देखील योजना सुरू केल्या जातील। सर्वसामान्य लोकांचं जीवन उंचावणं, त्यांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवणं, त्यांच्या आयुष्यात समाधान निर्माण करणं आणि राज्याला प्रगत आणि समृद्ध करण्यासाठी आमचं सरकार अहोरात्र काम करेल अशा प्रकारचा शब्द या ठिकाणी मी देऊ इच्छितो। हिवाळी अधिवेशनामध्ये विरोधी पक्ष गारटलेला दिसला, कारण अंबादासजी जनतेच्या प्रेमाची ऊब आम्हाला मिळाली, महायुतीला मिळाली। वास्तविक पाहता एवढ्या दारुण पराभवानंतर विरोधी पक्षाच्या कार्यपद्धतीमध्ये बदल होईल, वागणुकीत बदल होईल असं वाटलं होतं, परंतु दुर्दैवाने तसं काय घडलं नाही, घडत नाही। पुन्हा तेच आरोप, तेच पायऱ्या, आणि त्यामुळे सभापती महोदय एक मी शेर आठवला म्हणून सांगतो, तूफानों में कश्तियां और घमंड में बड़ी बड़ी हस्तियां डूब जाती है। घमंड में बड़ी बड़ी हस्तियां डूब जाती है। अंबादास आपण व्यक्तिशः काय घेऊ नका, कारण मी और मस्तियां खत्म हो जाती है। हे या विधानसभेच्या निकालावरून स्पष्ट झालेलं आहे। कारण जेवढं
या निवडणुकीमध्ये यश महायुतीला मिळालं हे खरं म्हणजे आपल्याही सदस्यांनी बोलताना मागच्या चर्चेत सांगितलं की अनपेक्षित यश या ठिकाणी मिळालं. आम्हालाही माहीत नव्हतं एवढं मिळेल म्हणून. म्हणजे हे यश जनतेने दिलंय, लाडक्या बहिणींनी दिलंय, लाडक्या भावांनी दिलंय, लाडक्या शेतकऱ्यांनी दिलंय, सगळ्यांनी दिलंय. त्यामुळे ईव्हीएमचा घोटाळा तुमच्याच लोकांनी सांगितलंय की ईव्हीएमचा घोटाळा झाला नाही, कारण हे यश ईव्हीएमचा घोटाळा झाला असता आम्हाला माहीत पडलं असतं, तुम्हाला माहीत पडलं असतं. त्यामुळे म्हणाले सत्ताधाऱ्यांनाही माहीत नव्हतं की एवढा विजय मिळेल. आणि म्हणून खोटे नाटे आरोप प्रत्यारोपामध्ये अडकण्याऐवजी जनतेचे प्रश्न या ठिकाणी आपण मांडाल अशी अपेक्षा होती. खालच्या सभागृहात देखील मी बसलो होतो. खालच्या सभागृहात देखील सभागृहामध्ये कमी आणि बाहेर मीडियामध्ये जास्त. म्हणजे काय म्हणतो त्यांना, आपल्या सभागृहामध्ये आपल्या या अधिवेशनामध्ये आपल्या मतदारसंघाचे प्रश्न असतात, राज्यातले प्रश्न असतात, ते सोडवण्याची संधी असते, त्याला वाचा फोडण्याची संधी असते. परंतु पायऱ्यांवर आणि फक्त मीडियाच्या माईकवर त्यांनी बोलण्यामध्ये धन्यता मांडली. आणि म्हणून मी एकच सांगतो की आम्ही यापूर्वी देखील विरोधकांना आरोपाला आरोपाने नाही कामातून उत्तर दिलं. यापुढे देखील आरोपाला आम्ही कामातूनच उत्तर देऊ. जनतेला काम करणारे लोक आवडतात, शिव्या शाप देणारे नाही आवडत. आणि म्हणून निवडणुकीच्या रिझल्टवरून रोज अडीच वर्ष खालच्या सभागृहातले आपण लोक देखील, आपण इकडे कमी संख्या आहे, पण खालच्या सभागृहातले लोक, वरच्या सभागृहातले लोक या ठिकाणी एकही दिवस असा गेला नाही की सरकारवर आरोप केले नाहीत, मुख्यमंत्री मी होतो माझ्यावर आरोप केले नाहीत, असा एकही दिवस गेला नाही. परंतु निवडणुकीच्या निकालावरून हे स्पष्ट झालं की काम करणाऱ्या लोकांना जनता साथ देते आणि घरी बसणाऱ्यांना कायमचं घरी बसवते. आणि म्हणून अंतिम आठवडा प्रस्तावावरील विषयावर बोलत असताना उद्योग, सिंचन, सौर ऊर्जा, शेतकरी विमा, कायदा सुव्यवस्था असे बरेच प्रश्न आहेत. पण याचं उत्तर देण्यापूर्वी हे प्रश्न का निर्माण झाले याचा देखील खुलासा करावा लागेल. काही प्रकल्पांमध्ये विलंब झाला, तो कोणामुळे झाला ते जरा आपण पहा.